नमस्कार. असंख्य भारतीयांच्या आयुष्यात भक्ती आणि आनंद यांचा स्वर्गीय मिलाप घडवून आणणारे स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांनी अखेर समाधी लावली. ब्रह्मांडालाही भेदून टाकणारा त्यांचा हा स्वर कायमचा अनंतात विलीन झाला. अशा या संगीताच्या बादशाला हाऊसफुल कडून भावपूर्ण श्रद्धांजली. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी लागली समाधी, लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, विठ्ठला माया बाबा जगना पारा गरा तलदार मराठी रंगभूमीचा वैभवाचा काळ म्हणजे संगीत रंगभूमीचा काळ मानला जातो. अनेक दिग्गजांनी हा संगीत रंगभूमीचा काळ खूप गाजवला. त्यातले काही सूर काळानुरूप विरून गेले तर काही सूर अजरामर झाले. हे सूर होते वसंतराव देशपांडे यांचे. वसंतराव देशपांडेंच्या या धारधार कट्यारीला सुबोध भावे याने पुन्हा एकदा रंगमंचावर आणलंय आणि या नाटकाचा नुकताच सुवर्ण महोत्सवी प्रयोग पार पडला. तर बघूया पुरुषोत्तम दारवेकर लिखित संगीत कट्यार काळजात घुसली. माझ्या गुरुदेवांचा झालेला पराभव. तुमचे गुरु पंडितजी, तुमचे गुरु? हो, त्यांनी जरी मला शिष्य म्हणून स्वीकारलं नसलं तरी सुद्धा मी त्यांना गुरुच मानत आलोय त्यांच्या नकळत. अहो कविराज, काव्य सोडून संगीतात केव्हा शिरला? संगीतात शिरलो नाही आजार बालिके, संगीत माझ्यात शिरलं अगदी जन्मापासून. नाळ फुटण्याआधीच मला कंठ फुटला आणि पाय फुटण्याआधीच मला चाल आली. जन्माला आलो तेव्हाही इतर सामान्य बालकांसारखा मी राहिलो नाही, तर यमन कल्याणचे आरोह आरोह म्हटले असं आमच्या मातोश्री सांगायच्या. 50ही प्रयोग लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स, उदंड प्रतिसाद या नाटकाला लाभलाय. अर्थात याचं यश हे दारवेकरांचं आहे, याचं यश हे वसंतरावांनी, याचं यश हे अभिषेकी बुवांचं आहे. त्यामुळे आम्ही फक्त निमित्त मात्र. पुन्हा हे नाटक करताना खूप आनंद होतोय आणि याही पुढे या नाटकाचे भरपूर प्रयोग व्हावेत, महाराष्ट्रात ते सगळ्या रसिकांपर्यंत पोहोचावेत हीच आमची सगळ्यांची इच्छा आहे. या क्षेत्रात अशा कटारी असतात ज्या काळजात घुसतात पण रक्त सांडत नाही. अशा कट्यारी आहेत इथे? जी हाँ, बेशक. एक नव्हे, दोन नव्हे, चांगल्या 12. एकाहून एक कटार, अशी तेज, अशी नुकीली. आलं लक्षात आलं खास आहे. 12 कट्यारी, 7 शुद्ध, 5 विकृत. सगळ्यात महत्त्वाचं ह्या नाटकामध्ये असं आहे की आम्ही सगळे तरुण पिढीतली लोक आहोत आणि कुणीही हे नाटक बघितलेलं नाही ओरिजिनल कास्टमध्ये. सुबोधनी सांगितलं की अतिशय प्रामाणिकपणे तुमची भूमिका करा, तर आम्ही सगळ्यांनी तोच प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं तेच ह्या नाटकाचं यश आहे. सही सही पंडितजींची छाप आहे त्याच्या गळ्यावरती. अहो पण तुमच्या शिकवणीमुळे ती पुसली जाऊ शकते. पुसली जाणार नाही बेटी. कोवळ्या वयात घेतलेले संस्कार पत्थरावर कोरलेल्या लकीरीसारखे पक्के असतात. खास आहे. क्या है कविराज? हवं तर त्याच्या वतीने मी दक्षिणा देतो आपल्याला, पण आपण त्याला कविराज हा पैशाचा सवाल नाहीये. माझा या मुलाशी काही वैर नाही, दुश्मनी नाही. पण पंडितजींशी आहे.
आज रियाज होगा, होकर रहेगा. या हवेलीत घुमणारे हे जुने सूर इथून निघून जायला हवेत कायमचे. या भवनातील गीत पुराणे, या भवनातील गीत पुराणे, या भवनातील गीत पुराणे. हळवे सूर गाऊ द्या, हळवे सूर गाऊ द्या. येथून दूर या भवनातील गीत पुराणे. संहिता असो किंवा सादरीकरण, रंगभूमीवरचे वेगवेगळे आविष्कार आपल्याला प्रायोगिक नाटकातून बघायला मिळतात. आणि हे सातत्यपूर्ण आविष्कार करणारी मुंबईतली एकमेव संस्था म्हणजेच आविष्कार. त्यांच्या या प्रायोगिक नाट्य चळवळीला नुकतीच 40 वर्षही पूर्ण झाली आहेत. आणि म्हणूनच आविष्कारतर्फे नव्या प्रायोगिक नाटकांचा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. हा महोत्सव 1 ते 9 फेब्रुवारी दरम्यान यशवंत नाट्य मंदिर येथे सादर होणार आहे.